वेलकम टू ए व्ही नंबर 4. तर असं कुठलंही केमिकल आपल्याला फवारायचं नाही असं मी मुरुदाला पटवून दिलं आणि पीक कमी आलं तरीही चालेल पण त्या ठिकाणी कुठेही आपण कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कुठेही आपल्याला समझोता करायचा नाही असं मी त्याला सांगितलं. Contrary to what everyone had told us, nature did her job and she needed to no bribes to get the work done. तर निसर्गाला असं कुठलाही लाच द्यायची गरज नाही आहे, तो त्याचं काम करत असतो असं मी त्याला समजून सांगितलं. Soon it was harvest time and we managed to manage a respectable 300 kilograms. आणि अगदी काय नशीब बघा की त्या ठिकाणी पीक आलं आणि 300 किलोग्रॅम इतकं चांगल्या पद्धतीचं भरघोस उत्पादन त्या ठिकाणी आम्हाला मिळालं. अँड ऑफुल लॉट ऑफ मूग विथ इट लॉट ऑफ कॉन्फिडन्स, एक आत्मविश्वास मिळाला आणि मुगाचं पीक चांगलं आलं. नाव आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल अँड दॅट इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाउट केमिकल्स. आणि आता मला खात्री पटली होती की ही जागा जी होती ही जागा अतिशय सुपीक होती आणि दुसऱ्याही प्रकारचे आपण इतर पिकं घेऊ शकतो कुठल्याही केमिकल्स न वापरता, असं मला खात्री पटली होती. इट वॉज अ मेजर मोरॅकल बूस्टर आणि सॉरी इट वॉज अ मेजर मोरल बूस्टर. तर एक चांगला मॉरल बूस्टर त्या ठिकाणी, एक चांगल्या प्रकारचा नैतिक पाठिंबा जो आहे, नैतिक पाठबळ जे आहे ते आम्हाला मिळालं होतं. द सेंट ऑफ राईस. द फर्स्ट इयर आय वॉज लेट फॉर द राईस सोईंग सीझन अँड हॅड टू रिसोर्ट टू ग्रोईंग द GR4 व्हरायटी. तर पहिल्या वर्षी त्या ठिकाणी आय वॉज लेट फॉर द राईस सोईंग सीझन, मी थोडा उशीर झाला आम्हाला भात पेरण्यासाठी. हॅड टू रिसोर्ट टू ग्रोईंग द GR4 व्हरायटी दॅट वॉज शॉर्ट टर्म अँड रिकमेंडेड बाय द ॲग्रिकल्चरल ऑफिसर्स ॲट कोसबाड. तर एक GR4 नावाची जी भाताची जात आहे ती जात आम्हाला सांगण्यात आली होती त्या आपल्या कृषी खात्याकडनं कोसबाडच्या, आणि ती जात आम्ही त्या ठिकाणी लावली. द नेक्स्ट इयर वी डिसाइडेड दॅट वी शुड स्टार्ट अर्ली अँड ट्राय टू फाइंड सम गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ राईस टू ग्रो. पुढच्या वर्षी आम्ही ठरवलं की एक नवीन व्हरायटी, नवीन प्रकारची जी जात आहे ती आपण ट्राय करूया, ती लावूया. We had read about traditional varieties of rice and knew that they did not require very high inputs of fertilizer. तर अशा आम्हाला कळलं की अशा अनेक परंपरागत जाती भाताच्या होत्या. अँड न्यू दॅट दे डिड नॉट रिक्वायर व्हेरी हाय इनपुट्स ऑफ फर्टिलायझर्स, की ज्यांना कुठल्याही प्रकारचं जास्त असं फर्टिलायझर ज्याला म्हणतो आपण, ज्याला खतं असं म्हणतो, रासायनिक खतं, ते लागत नव्हते. दीज व्हरायटीज वेअर ऑल्सो क्वाईट स्ट्रॉंग अँड रेजिस्टेड पेस्ट. आणि त्या ठिकाणी ह्या ज्या व्हरायटी होत्या की त्या अतिशय मजबूत आणि त्या कीटकांना त्या विरोध करणाऱ्या अशा होत्या. वी वर शुअर दॅट इट वॉज दिस टाईप ऑफ राईस दॅट वुड ग्रो वेल इन अवर फार्म वेर वी डिड नॉट यूज एनी केमिकल्स ॲट ऑल. आणि आम्हाला खात्री पटली की अशाच प्रकारची जात आपण त्या ठिकाणी लावायला पाहिजे की ज्या ठिकाणी केमिकल्सचा वापर जो आहे तो अतिशय कमी होईल. Our previous year's experience and low yield had taught us a lesson and we were sure we would not plant hybrids this year. आता मात्र एक खात्री पटली होती की मागच्या वर्षी त्या ठिकाणी उत्पादन कमी मिळालं होतं, म्हणून त्या ठिकाणी हायब्रिड जी आहे, एक मिश्र जात न लावता वेगळी जात आपण त्या ठिकाणी लावायची. इन एप्रिल 2005 वी स्टार्टेड टू लुक फॉर अ गुड व्हरायटी ऑफ ट्रॅडिशनल राईस. आणि 2005मध्ये त्या ठिकाणी आम्ही एक चांगली व्हरायटी शोधण्यासाठी आम्ही निघालो, भाताची जी जात आहे. It was one of our neighbors in the village, a businessman from Mumbai who owned land, who suggested that we plant a local scented variety of rice. तर एक मुंबईचे त्या ठिकाणी एक बिझनेसमॅन होते, एक व्यावसायिक होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की एक लोकल व्हरायटी जी आहे की तिला चांगला सेंट असतो ती तुम्ही लावा. मोस्ट ऑफ द फार्मर्स इन अँड अराउंड द विलेज ऑफ पेट हॅड स्विच ओव्हर टू हायब्रिड्स. तर पेटमधले असे अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारची हायब्रिड जात जी आहे ती लावली होती असं ते आम्हाला म्हणाले. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर्स थॉट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी ॲज दे कॉल्ड इट. तर जी तरुण पिढी होती त्या तरुण पिढीनं त्या ठिकाणी माझं वागणं चुकीचं वाटलं की देसी व्हरायटी त्या ठिकाणी आपण का लावतोय. माय रेग्युलर व्हिजिट्स टू द विलेज अराउंड सर्चिंग फॉर अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑल्सो डिड नॉट इल्ड एनी रिझल्ट अँड वी वेअर ऑलमोस्ट गिव्हिंग अप होप. आणि आता अनेक ठिकाणी मी चौकशी केली की चांगली जात कोणती आहे भाताची, पण कुठलाही रिझल्ट मला मिळाला नव्हता. I decided to give it one last try and spoke to बबन's father and some other elders. तर मी एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्या ठिकाणी बबनच्या वडिलांना त्या ठिकाणी विचारलं आणि अजून काही इतर वयस्कर लोकांशी चौकशी केली. आफ्टर मेनी मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन्स दे मेन्शन द नेम ऑफ कासबाई. तर त्यांनी अशा अनेक चर्चा करून एक जात सांगितली की जी कासबाई नावाची जात भाताची त्यांनी सांगितली. कासबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी विच हॅज अ डिस्टिंक्ट ॲरोमा. तर अतिशय सुंदर असा ॲरोमाचा अर्थ आहे सेंट, वास ज्याला म्हणतो आपण, सुगंध ज्याला म्हणतो. तर कासबाई ही एक अशी छान अशी लांब ओंबी असलेली अशी ती जात आहे की जी तिला सुंदर असा वास आहे.
दो मच माइल्डर दॅन बासमती, की जी बासमतीपेक्षा तिचा वास कमी आहे पण अतिशय सुंदर असा वास तिला होता. इट्स अ लाँग ड्युरेशन क्रॉप आणि थोडासा जास्त कालखंड त्या भाताला लागायचा पिकण्यासाठी. मोस्ट ऑफ द ओल्डर पीपल रिमेंबर्ड ग्रोईंग इट इयर्स अगो. तर अनेक लोकांना त्या ठिकाणी आठवलं की काही वर्षांपूर्वी त्यांनी ती जात लावली होती. बट दे ऑल शुक देअर हेड्स वेन आय आस्क देम अबाउट द सीड अँड टोल्ड मी दॅट इट हॅड डिसअपियर्ड. तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं मात्र की ही जात मात्र आता सध्या काही तुम्हाला मिळणार नाही आणि ती दिसण्याशी झालेली आहे असं त्यांनी सांगितलं. द टेल्स ऑफ कासबाई मेड अस मोर डिटर्मिन टू गेट इट. पण या कासबाईच्या कथा आम्ही ऐकल्या आणि ठरवलं की काहीही करायचं पण ही जात आपण लावायची शेतामध्ये. वी डिसाइडेड दॅट इफ वी डीड मॅनेज टू गेट सम सीड्स दिस वूड बी ग्रेट राईस टू ग्रो. तर जर जर मिळालं अशा प्रकारचं जर बी मिळालं तर आपल्याला एक चांगला भात त्या ठिकाणी आपण वाढवू शकतो, लावू शकतो. आय थॉट द गव्हर्नमेंट मे नो समथिंग अबाउट इट. मला वाटलं की त्या ठिकाणी शासनाला याबाबत काही माहिती असावं. विजिट टू द ॲग्रिकल्चर ऑफिसर वॉज एनलाइटनिंग. त्या ठिकाणी शेतकरी ॲग्रिकल्चरल ऑफिसर जो आहे त्या ॲग्रिकल्चरल ऑफिसरला त्या ठिकाणी मी ऑफिसर वॉज एनलाइटनिंगचा अर्थ गिव्ह ग्रेटर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. तर अधिक ज्ञान असणं, अधिक माहिती असणं. मला अपेक्षा होती की त्या ठिकाणी तिथल्या त्या अधिकाऱ्याला अधिक माहिती असावी त्या आपल्या कृषी अधिकाऱ्याला. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. पण त्यांना पण कुठलीही ह्या जातीचं नाव, भाताच्या जातीचं कासबे नावाचं नाव माहितीच नव्हतं. ही सेड द विलेजर्स वे टेकिंग मी फॉर अ राईड अँड देर वॉज नो राईस बाय दिस नेम. ते म्हणाले की असं कुठलंही नाव मी तरी ऐकलं नाही आहे. ही रॅटल्ड ऑफ मीन्स टॉक रॅपिडली अँड ॲट लेंथ. तर अतिशय घाईघाईने त्यांनी सांगितलं. ही रॅटल्ड ऑफ द नेम्स ऑफ अ नंबर ऑफ लेटेस्ट हायब्रिड. तर त्यांनी अनेक नावं अलीकडचे जे भातांच्या जाती आहेत त्यांनी मला घाईघाईने सांगितले. इवन ऑफर टू गिव्ह मी सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल. आणि असंही सांगितलं की तुम्ही काही जी जात आहे त्या फ्री ऑफ ट्रायल तुम्ही या ठिकाणी घेऊन जा. कर्सिंग माय सेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम आय मूव्ह ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. तर मी स्वतःलाच त्या ठिकाणी नावं ठेवलीत आणि विचार केला की उगाचच त्या ठिकाणी आपण इथे वेळ वाया घालवतोय आणि मी पुढच्या माझ्या टप्प्याकडे वळालो. दिस टाईम इट वॉज आदिवासी अ, महामंडळ ॲट कासा. तर ह्या ठिकाणी आता मात्र मी आदिवासी महामंडळ कासा ह्या ठिकाणी मी गेलो. विच बाईज राईस फ्रॉम द आदिवासी विलेजेस ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. की जे गव्हर्नमेंटच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कुठेतरी हा आदिवासींचा तांदूळ घेत असता अशी ती जी संस्था आहे आदिवासी महामंडळ कासा. कासबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. पण त्यांच्याकडे पण कासबाईची जात काही मला मिळाली नाही. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. एक चांगलं जात असून पण त्या ठिकाणी लोक का वाढवत नाही ती जात असं मला प्रश्न पडला. द मार्केट इट सेल्फ डीड नॉट रेकग्नाइज द राईस. सो इफ वी ग्रू इट यू वुड नॉट बी एबल टू सेल इट. तर ते म्हणाले की मार्केटमध्ये तुम्हाला ही जात पाहायलाच मिळणार नाही आणि जर तुम्ही ती पिकवली तर कोणी घेणार नाही. हाऊ एव्हर द ऑफिसर इन चार्ज हिअर हॅड मोर नॉलेज ऑफ राईस अँड डिड रिमेंबर कासबाय बिंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स ॲगो. पण त्यातला एक जो ऑफिसर आहे तो म्हणाला की मला आठवतं की त्या ठिकाणी ही जात मी काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी विकली होती. सो वेन आय इन धानिवरी When I in Dhanivari, Baban and I started looking for Dev Handa and found a graying old man wearing a cap. तर त्या ठिकाणी अं, मी धानिवरी या ठिकाणी गेलो. बबन आणि मी त्या ठिकाणी देवहंडा नावाच्या माणसाच्या शोधामध्ये होतो. अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन बिअरिंग ए कॅप. आणि एक असा वृद्ध माणूस त्या ठिकाणी भेटला की जो त्याने टोपी घातलेली होती. सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन अ चारपॉय. की जो त्या चारपाई ज्याला आपण खाट म्हणतो त्या खाटीवर बसलेला होता. अँड एक्स सरपंच ऑफ द विलेज. की जो त्या गावाचा माजी सरपंच होता. ही हॅड एकर्स ऑफ लँड अ ह्यूज हाऊस इन अँड अ लार्ज फॅमिली. त्याचं काही शेती होती, मोठं घर होतं, मोठे कुटुंब होतं. आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लेझेंटरीज वी केम टू द टॉपिक ऑफ कासबाई. तर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर त्या ठिकाणी मी त्यांना सहज विषय काढला की कासबाई नावाची जी जात आहे. द मेअर मेन्शन ऑफ कासबाई अँड देऊहांडा ड्रिफ्टेड इन टू द पास्ट. तर नुसतं नाव काढलं कासबाईचं तर देऊहांडा त्या ठिकाणी लगेचच त्याचं जे आठवणीत त्याचं तो गेला. भूतकाळातल्या आठवणी त्याला येऊ लागल्या. हिज आईज टर्न ड्रीमी अँड विथ अ ट्रिम्बल इन हिज व्हॉइस. त्याचे डोळे स्वप्नाळू बनले आणि आवाजामध्ये एक थोडासा भावनाविवश तो झाला. ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाइम ग्रो ओनली कासबाई. तर तो म्हणाला की
एक काळ असा होता की फक्त त्या गावात फक्त कासबाईच त्या ठिकाणी पिकत असे. ही सेड there was a time when people passing our village during lunch time would be forced to stop and ask for a meal. तर असा वेळ होत होती की त्यावेळेला इतका सुंदर वास त्या ठिकाणी त्या भाताचा यायचा की तो वास त्या ठिकाणी घेण्यासाठी त्या ठिकाणी लोक थांबत आणि जेवणासाठी पण त्या ठिकाणी थांबत. सच वॉज द ॲल्युरिंग अरोमा ऑफ कासबाई. तर असा तो इतका सुंदर असा ॲल्युरिंग जो आहे, अट्रॅक्टिंग ज्याला म्हणतो, ॲल्युरिंग अट्रॅक्टिंग अरोमा, अतिशय सुंदर असा त्याचा वास त्याचा होता. The entire area would have this heady aroma hanging in the air as all the houses cook the same rice. तर सगळ्या घरामध्ये तोच भात पिकायचा, भात शिजायचा. Today he said no one grew kasbai and everyone had shifted to growing the new hybrid varieties. तर तो म्हणाला की आज मात्र कोणीही कासबाई पिकवत नाही, पण सगळे लोक आता हायब्रिड जे आहे, मिश्र जाती ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. ही क्लेम ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू इट दिस राईस दॅट वॉज सो इन स्पीड. पण तो म्हणाला की त्याने अनेक वेळा सांगितलं, ही क्लेम ही हॅड टू फोर्स हिमसेल्फ टू इट दिस राईस दॅट वॉज सो इन स्पीड. पण आता मात्र ते एक इन स्पीड जो आहे, इन स्पीड विदाऊट टेस्ट ऑर फ्लेवर, तर आता त्याला चव नाही असं त्याला म्हणतोय तो, दॅट वॉज सो इन स्पीड. पण आता मात्र ती चव मिळत नाही त्याच्या पहिल्यासारखी असं त्याने म्हटलं. विथ द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन फार्मर्स वेअर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप अँड कासबाई बिंग अ लॉंग ड्युरेशन राईस वॉज रिप्लेस बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर. तर आता हे कासबाई न पिकवण्याचं कारण नेमकं काय ते त्यांनी सांगितलंय. जसं जसं त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याने त्या ठिकाणी पाटबंधारे खाता आलं, त्या ठिकाणी पाणी अडवलं गेलं. फार्मर्स वेअर टेम्प्टेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप. तर शेतकरी त्या ठिकाणी मोहात पडले की दोन पिकं त्या ठिकाणी वर्षातून घ्यायचे. अँड कासबाई बिंग अ लाँग ड्युरेशन राईस, आणि कासबाईला त्या ठिकाणी जास्त वेळ लागत असायचा पिकण्यासाठी, वॉज रिप्लेस बाय द शॉर्टर ड्युरेशन हायब्रिड्स. आणि जास्त वेळ लागण्याकारणाने त्या ठिकाणी कासबाई लावण्याच्या ऐवजी दुसरी जात भाताची लावण्यात आली. सो दॅट द हार्वेस्ट कुड बी डन अर्लियर. की एकच कारण त्या ठिकाणी होतं की लवकर ती जी शेती आहे ती लवकर पिकावी. दिस एन्श्युअर दॅट द फार्मर्स कुड टेक अप अ सेकंड क्रॉप. तर त्याच्यामुळे काय झालं की दुसरं पीक घेण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी लांब पल्ल्याची ही जात लावण्याचं शेतकऱ्यांनी बंद केलं. आय आस्क वाय ही हॅड शिफ्टेड इफ ही वॉज सो अनहॅपी विथ द हायब्रिड. मी त्यांना विचारलं की त्यांना ते आनंदी नव्हते, त्यांनी का ते असं केलं. नो वन फोर्स हिम टू डीड दे. कोणी तुम्हाला बळजबरी केली होती का असं. ही स्माइल्ड अँड रिप्लाइड दॅट देअर fields did not have fences and once the harvest was over the cattle was released into the field. तर ते म्हणतात की आमच्या शेताला कुठे कुंपण नाही आहे आणि कुंपण नसल्याकारणाने त्या ठिकाणी गुरंढोरं त्या ठिकाणी जे गुरं आपले आहेत ते सुटतात त्या ठिकाणी शेतामध्ये. इफ माय फील्ड अलोन हॅज कासबाई इट विल बी ट्रीट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन. जर फक्त माझ्या शेतामध्ये त्या ठिकाणी जर कासबाईची जात मी पेरली तर त्या ठिकाणी गुराढोरांना ती एक मेजवानी मिळते आणि ते शक्यही नाही आहे. समटाईम्स वी हॅव टू समटाईम्स वी हॅव टू फॉल इन लाईन विथ द कम्युनिटी. तर काही वेळेला आपण त्याने म्हटलं की आपण आपल्या समाजाबरोबर चालावं लागतं आणि शेवटी ते त्या पद्धतीनेच काम करावं लागतं, असं त्याने त्याचं दुःख व्यक्त केलं. हायब्रिड्स नीड मोर वॉटर, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड. आणि ह्या कुठल्याही हायब्रिड जातीला भाताच्या जास्त पाणी लागतं, जास्त खतं लागतात, जास्त कीटकनाशकं लागतात. ही सेड दॅट इल्ड्स मोर वेअर गुड इनिशियली बट ऑफ लेट हॅड reduced अ लॉट. ही सेड दॅट इल्ड्स वेअर गुड इनिशियली बट ऑफ लेट. पण ते म्हणतात की जास्त पीक जे आहे चांगलं येतं असं त्यांनी म्हटलं. हॅड reduced अ लॉट. आणि म्हणून लोकांनी आता ते हायब्रिड जाती लावण्याचं सूत्र ठरवलेलं आहे. बिसाइड्स ही सेड दॅट इच इयर दे हॅड टू इन्क्रीज द क्वांटिटी ऑफ युरिया अँड पेस्टिसाइड दे यूज. आणि प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी युरिया आणि कीटकनाशकांचा वापर वाढलेला आहे. इट वॉज ॲज इफ द न्यूअर हायब्रिड्स हॅड नॉट इनसॅटिएबल ॲपिटाईट फॉर केमिकल. तर अशा पद्धतीने जे नवीन जाती आले जे आहेत त्या इनसॅटिएबल आहे, इम्पॉसिबल टू सॅटिस्फाय, ज्याला कधीही समाधान न होणाऱ्या त्या ठिकाणी इनसॅटिएबल ॲपिटाईट. तर अशा ह्या त्या जागेला, अशा शेतीला एक भूक वाढलेली आहे जास्तीत जास्त त्या रासायनिक खतांची. ही टोल्ड अस दॅट इव्हन व्हेन देर वेर फ्लॅश फ्लड्स इन द 60s कासबाई हॅड स्टूड इट्स ग्राउंड. आणि त्यांनी अशी आठवण सांगितली की त्या 1960च्या कालखंडात त्या ठिकाणी जरी पूर आला तरी त्या ठिकाणी ही कासबाईची जात जी आहे तिने जमीन सोडली नव्हती. ही फॉन्डली रिमेंबर्ड हाऊ द राईस वॉज स्टील स्टँडिंग वेन दे ऑल रिटर्न टू द विलेज आफ्टर द फ्लड हॅड रेसिडेड. सच वॉज द स्ट्रेंथ ऑफ द राईस बट लुक व्हॉट वी हॅव डन, ही रिव्ह्यूड.